आणि विशेष म्हणजे एका दिवशी 2 कार्यक्रम आलेले आहे. दुसरा कार्यक्रम कुठला? हां, त्यामध्ये पण तुम्हाला आवडलं नाही का? कोणाला नाही आवडलं? मला आवडलं पण सर्वजणांना हो, तुझं नाव काय ठेवायचं? की नाही कन्फ्युजन आहे. की नाव काय ठेवायचं? बरं, एक एक जण प्रत्येक जण वेगळं नाव सांगा. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वजण मजेत असणार. आणि तुम्ही पाहिलं असाल कालच्या व्हिडिओमध्ये आपण इकडे आलेलो होतं बारसासाठी पिंजरला. तर बघा असं आहे, इथं वगैरे जे आहे पूर्ण जे माडी वगैरे आहे तर इथंच आपण ठेवणार आहे बारशाचं ठिकाण. म्हणजेच पडदा वगैरे लावून वगैरे खाली वगैरे टाकून सर्व म्हणजे उद्याच्या तारखेत नाही, फक्त नेटवर्क वगैरे कसं आहे ते सर्व लाईव्ह जाण्यासाठी ते पण इकडेच पाहायचं आहे. आणि मोकळं जागा वगैरे आहे, त्याच्या हिशोबानं इथं मंडप वगैरे टाकता येते आणि जागा पण छान आहे आणि सर्वजण जेवण वगैरे करू शकतात, बसू शकतात. तर नक्की या इकडं उद्याला बारशाला. उद्याचं बारसं आहे ठेवलेलं, म्हणजेच नामकरण सोहळा. काय नाव ठेवायचं ते पण आहे सर्वात मोठा प्रश्न असते. हे बार झाल्याच्या नंतर मुलगा असो की मुलगी असो नाव तर ठेवावं लागते. आणि ते एक हे असतात सर्व, आपण जे म्हणतो जसं नामकरण झालं, त्यानंतर बारसं झालं, जावडं पण असते एक, त्यातलाच एक प्रथा म्हणा किंवा ते काय म्हणतात सोहळा सर्व त्यातलाच एक करायचं. गिफ्ट पसंत नाही आलं का? नाही, पसंत पडलं. छान भेटत. छान आहे ते. साडीवर मॅचिंग भेटलं. हे कोणत्या साडीवर आता होते? पहिले चालू होतं त्याचं किंवा लेन्स लावायची किंवा मग कडे लावायच्या. ठीक आहे, आता बघू ते डिझाईन पाहू दे डिझाईन. हां, मग कधी तर हे आहे फायनल 2-3 होते, त्यातलं एक सिलेक्ट केलेलं होतं. हे ढिल्लं होणार नाही. आणि इकडे बाबू झोपलेला आहे. मग नाव काय ठेवायचं सर्वाला समजणारच आहे उद्या. झाली का झोप? झोप झाली बाबूची. तर असं आहे. आणि आता तयारी वगैरे चालू करायची आहे, कारण उद्याच आहे बारसं. की नाव काय ठेवायचं? बरं, एक एक जण प्रत्येक जण वेगळं नाव सांगा. काय सांगशील दुसरं? विरांश. विरांश. दुसरं एक नाव इकडं आईला शिवांश. डुग्गू, तुझं नाव काय ठेवायचं? इकडं अभिषेक. डुग्गू कसं आहे, गोष्टी चालू आहे इकडं. आजी मस्त गोष्टी सांगतात तिला. कधीचं पाहते मी आजीचं बोलणं चालू आहे. त्रास देते नाही आजी जास्त? नाही त्रास देते का? नाही. हरी काय म्हणा आहे ना. गोष्टी सांगते ते ऐक ना बाळा. हो, सगळं देते. जशी आपली केसराजी आहे तसंच आजी पण इकडे जे आहे कंटिन्यू बाळाला पाहता इकडं. म्हणजे आली तेव्हा जवळपास इकडं बाळ आता 2 महिने झाले इकडे आलेलं आहे, 2-2.5 महिने आहे ना. डुग्गू मस्त गोष्ट सांगतात. हो आहे. हो आहे ना. मग सर्व झालं आता. तयारी बारशाची तयारी काय काय करायचं, काय काय असते बरं बारशाचं म्हटल्यावर? हां, आणखी घुगऱ्या पण कशाच्या? हरभऱ्याच्या, तुरीच्या, मुगाच्या? हरभऱ्याच्या असतात. आता आपल्याकडे हरभऱ्याच्या असतात म्हणा, काही वेगळ्या पण असतात. हरभऱ्याचं चौकट. आणि समजा मुलगी असली तर मग हरभऱ्याच्याच का? तर असं आहे आदिवासी मग. फुटाने ठेवतात. 12 दिवसात ठेवले की नाचत. फुटाणे हरभऱ्याचेच होते ना. फुटाणे बायाच्या वाट्याने देतात तेच मग. वाट्या बाया काही गहू आणते, तांदूळ आणते ना, त्यात भरून. हो.
तर सोबत ते पण असते. आणि आणखी काय असते समजा जर काही चिवडा बिवडा केला तर मग ते द्यायला लागतं. हे खायचं झालं आणि गिफ्ट जिलेबी त्याच्यावर नाश्ता जेवण हे ठीक आहे, पण याच्यानंतर जर गिफ्ट वगैरे असते ना हो. तर काही जण साडी देतात समजा. आणखी साड्या आणायच्या ना. साड्या पण आणलेल्याच आहे. हो. बघू दे काय आहे तर. चांगलं दिसतं का? मोठे झाले मोठे आहे झाले. ना कानातले पाहिजे. उद्याच्या दिवशी त्या साडीवर नाही येणार ते. नाही हे नाही करायचं. आता घेतले का? मोठे झाले. नाही मोठे नाही झाले. कधी चांगले हो असं आहे. का म्हणाला होते शे? चालते ते तर आहेच म्हणा. दुसरं पण आता वेगळं येणार आहे उद्याचं समजा साडीवरचं वेगळं. ओ डुग्गू ते बाया चालले ओ चालले नाही. पहिले आमंत्रण त्यांचं चालू इकडे सर्वाला. हो. आणि तसं तर सांगितलेलं आहे, हो. बरेच जण सांगितलेलं आहे. आई आत्ताच तिकडे जाऊन आली. पण आणखी कुणी राहिलं असेल किंवा व्हिडिओ पाहत असेल आपले तर नक्की या. हो. सर्वांना वेलकमच आहे. हो. टाईम पण सांगितलेलंच आहे आपण. संध्याकाळी तसं लाईव्हला आपण 4. 4 ते 5च्या दरम्यान जाणार आहे. म्हणजेच 4:30 टाईम पकडून ठेवलं, कारण आत्ताच पाहिलं आपण भागवत चालू होतं ना. भागवत किती वाजता बंद होते आजी? 4 वाजता. भागवत होऊन जाते. कितीला बंद होते समजा? 4:30. भागवत 4 वाजता सुटते. हां म्हणजे ते कसं कॉपीराईट वगैरे भेटायचं चान्स असते. लाईव्हवर झाला. हो हो का 4 सुटते. हां म्हणून मग आपण 4च्या पुढे ठेवणार आहे. 4:30 वाजता लाईव्हचं. भागवत आहे ना. भागवत आहे ना. हो त्याच्यात 4 हो. वाजेपर्यंत आणि डुग्गू पण येणार आहे. आणि डुग्गीचं झोपीचा टाईम जो आहे तो पण निघून जाते 3 वाजता. 4 वाजता मोकळं गप्पा गोष्टी करायला उद्या. नाही पाहिजे फक्त. हो रडणार नाही म्हणलं तसं, कारण आहे सर्व. पण 1-2 वर्षानंतर जे आहे सांगता नाही येत. आणि इकडे काय चालू आहे? भरताचं काही नाही necklace आणला आता. गुरुवारचं परवा आणखी एक कमी नाही मग हे उद्या चालेल. 3 डबे शोधले आम्ही वेळेवर. ते डबे आणायला लागले. मग ते साडीवर याच्यातला परफेक्ट पण कोणतं घालायचं कोणतं नाही कन्फ्युजन आहे. हे होत आहे मोठी. हां आता त्याला नाही का हे लावायला लेस. बघा मित्रांनो, पहिलं जे आहे फोन लावला होता किंवा लेन्स पाहिजे का कडेचं पाहिजे. मला वाटलं कडी पुरून जाणार पण माझी गळण लहान झाला. ते हायटेट वाल्याला बरोबर होतं. मामीला बरोबर झालं. मामी घालून पाहिलं नाही कोण घालून पाहिलं तिला. ठीक आहे. आता कलरच्या हिशोबानं पण मॅच झालं तर ठीक, नाही तर मग दुसऱ्या कडे असल्या ते पाहावं लागेल. नाही दुसऱ्या आहेत का कडे? आहेत ना लेस लावून देते सध्याची. चालतं मागून दिसणार नाही. काय नाही. तसं पण चालते. मागून काय दिसत. आणखी आहे समजा तर साडी कोणती घेतलेली आहे साडी घेतली टाकली. पाठवा घेते ते. दाखवली का? 2 दाखवल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये. हो एक फायनलची फायनलची नाही. म्हणजे 2 साडीपैकी एक कोणती गुलाबी कलरची आणि एक पर्पल कलरची. हा. ती जांभळ्या कलरची आहे ना घेतली. अच्छा म्हणजे 2 पैकी चालू होतं कोणती घालायचं. फायनल झालेलं आहे. कन्फर्म नाही झालं आणखी कोणती घालायची काय ते. आणखी पण नाही झालं का? तुम्हाला वेळेवर दिसणारच आहे कोणती साडी घालणार आहे. हां ठीक. डुग्गू तर आहेच गोष्टी करायला, गप्पा गोष्टी करायसाठी तयार आहे बिंदास मस्तपैकी. काही गोष्टी करा आता त्याला समजतात. हो सर्व गोष्टी समजतात त्याला, आजीच्या पण आणि सर्वांच्या. आहे ना? आहे ना? पान कसं बघते मस्तपैकी. डुग्गू चल इकडं. काय झालं? त्याला आपण हो. शिव म्हणत जाऊ. हा सगळे जण त्याला नाही तर डुग्गेच म्हणायला जाते. काय आहे एवढा डुग्गू म्हटलं तर इकडं मग किती ईर्ष्या होत आहे. बरोबर आहे ना. डुग्गू म्हणायचं नाही म्हणून. मग त्याला शिव म्हणत जाऊ. असं पण नाहीये, वेगळं आहेच म्हणा. ते बॅनरवर डुगूच टाकलं. मग डुग्गूच आहे त्याचं नाव. तुम्हाला आवडलं नाही का? कोणाला नाही आवडलं? मला आवडला पण सर्वजण त्याला डुग्गू म्हणतात. पण त्याचा अर्थ डुग्गे होते. डुग्गेच म्हणायचं. ठीक आता तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा. घरी शिव म्हणायला पाहिजे का डुग्गू म्हणायला पाहिजे? शिव चांगला आहे. हां तसं उद्याला समजणार आहे तुम्हाला काय आहे. उद्याचं नाव तर वेगळंच ठेवलेलं आहे.
घरचं नाव वेगळं. हां, तर ते उद्याला समजणार आहे. तीच ते होत्या बऱ्याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता अभिषेक आलता ना, हो, बाहेर गेला तो, काम होतं तो. तर तो पण आत्ताच गेला होता तिकडं डेकोरेशनचं सामान वगैरे हा, तेच चालू आहे. फायनल करायसाठी. ॲक्च्युली त्याला सांगितलं होतं की बा माझे नाव काय हो, असं असते ना एक. त्यासाठीच हां बॅनर असते माझे नाव म्हणून. ते कसं आहे 2-3 जागी विचारून पाहिलं, पण हा. त्या असं म्हणत होतं खेड्यात गावात चालत नाही जास्त. म्हणून सणत यंदा चालू झाला त्याचा मंडप. नवीन मंडप आणलेलं हां आहे. एक इथंच आहे. हा, आपण आलो का नाही बाहेरून तिथून त्याच्यात दारी येते मंडप. हो. तेव्हा यंदा झाला तर पुढच्या वर्षी आणतो म्हणा जे चालते ते. आपल्याला काय एक फारी पाहिजे हा. वर एकच बसते ना. हा एक फक्त ते मागचा पडदा पांढरा. हां हो. तेल ते म्हणजे डेकोरेट ते लागलं. लावलं ना. बॅनर वगैरे सूट होईल त्याच्यात. हा म्हणून. आणि दुपारची म्हणजे उन्हीच्या नंतरच करणार आहे आपण, हो. संध्याकाळच्या वेळेस म्हणजे 4 वाजताच टाईम, म्हणजे एवढा काही उन्हीचा टाईम नाही आहे. हो. संध्याकाळचं चांगलं हां तेव्हाच ठेवू. 5, 6, हे पण नाही. 7, 8 वाजे लोक सर्वांचं जे आहे हो. मोकळं होऊन जाईल असं. हा, मोकळं होईल. हो मग 8 वाजता ते हे बी लागते ना परवेशन. हो 8 वाजे लोक म्हणजे मोकळं 8च्या होते. आधी सर्व करतात. हो. आणि ते आणि बाहेर बरेच जण येणार आहेत, खूप जण आहेत येणारवाले. कोण आता आलं? पहिले मांग आपलं कॅन्सल झालं होतं है ना, हो, 6 तारखेला. 6 तारखेचं कॅन्सल झालं होतं. त्यावेळेस बरेच जण नाराज झाले. केले ठेवलं का नाव मॅट हो. नाव नाही ठेवलं. कोण म्हणते ते मामी? मामी म्हणून हो. हा मोठ्या मामी म्हणत होते ते, हा. मला असं वाटलं मला 7 तारखेला ठेवलं असतं. बऱ्याच जणांना वाटलं ते म्हणून. मी म्हटलं बोलायला नसतं का म्हटलं. नाही मग ते म्हणत हो, नाही ना डुग्गू. म्हटलं, एवढ्या पाण्यात मग राजा साडीली आली म्हणत मी नाठवायला येणार नाही का म्हणून. 6 तारखेला त्याचं दुसरं नाव ठेवलं होतं आपण, डुग्गू, घरीच. आता येतो दुसरं नाव ठेवायचं आहे 12 तारखेला संध्याकाळी 4 वाजता. हो. मला सगळेच जणी म्हणत तिकडे 7 समजणार आहे सर्वाला. आता आपण सर्वांना सांगितलं असं बाहेर गावचं इच्छापूरला पण सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे एका दिवशी 2 कार्यक्रम आलेले आहे. दुसरा कार्यक्रम कुठला? साखरपुड्याचा इमल ताईच्या घरचा. हां त्यामध्ये पण सर्व आणि मग तो. हो सकाळ. त्यामध्ये अर्धे पाहुणे जे आहे सर्व नातेवाईक येणारच होते. ते कार्यक्रम संध्याकाळी आहे? हा, 4 वाजता 4 वाजता आहे हा का? उद्या कुंकाचा कार्यक्रम? त्या दिवशी मामाजी म्हणत हा, ते. हो काय म्हणे? संध्याकाळचं. 4 वाजताचा आहे म्हणत नाही ना सकाळचा असेल कुंकाचा कार्यक्रम. हा, असं सकाळ. दुपारचा असते टाईम. हा दुपार घरी ठेवलं जायला उशीर होईल. हां घरी जायला उशीर होईल त्याला दुपारचाच असतो. ते काही असं जास्ती नाही म्हणत. नाही बरं हो आहे द्यायचं. आहे म्हणा तसं. हम्म. झाली मग सर्व आता ओके तयारी. हो, तयारी चालू आहे. ओके नाही झालं आणखी. ओके आखरीपर्यंत होणार नाही. आपल्याला 2 महिने आणखी जर भेटले, 1 वर्ष जरी भेटलं तरी ओके होणार नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे ते पटकन आहे. याला पण खूप घाई झालेली आहे. एवढा टाईम मला लावत आहे तुम्ही आहे ना. कमेंट करू नका कृपया कोणीही काही. तिच्या अंगावरती चादर थांबत नाही, तो डायरेक्ट विकून देतो. ठीक आहे. तर आता खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये एखादा सर्वजण हसलेले आहेत, म्हणजे कॉमेडी झालेले आहे. हो आता बरोबर. झालं? हो. मामा आले मामा आले मामा पण आले, इकडे अभिषेक पण आलेला आहे. मामा आले बाळाच्या लाईने मामा. अभिषेक मामाला खूप घाई झाली. हो काय झालं बरं नेमके? काय हो फायनल झालं का आपलं? अभि हो सांगितलं हो झालं फायनल. काय म्हणताय? टाकून देतो म्हणे. म्हणजे डायरेक्ट एका दमान ऑर्डर. हो कारण मी चाललो होतो तिकडं, पण अभि सोबतच गेला पहिलेच, त्याच्यामुळे म्हटलं की ताण वगैरे नाही आहे. दिसत आहे मागून. नाही. आणि त्यामध्ये नावाचं पण नावाचं माझे नाव असं काही येईल. आणि त्यानंतर अरे वगैरे बलून पण येईल. म्हणजे डायरेक्ट ऑर्डर दिलेली आपण एका दमानं सर्व एका सेट येऊन जाईल असं. टाकून देतो म्हणे. हम्म. ते फोटोग्राफर पण येणार आहे फोटो वगैरे काढायसाठी. एक पट्टापूट करायची. ते पण राहणार. काय राहते का ताईचं चालते म्हणे बाई. कोण? व्यस्त नाही वरची बाई. हो काय राहते का ताईचं चालते म्हणे बाई. शांततेत सर्व काम, त्याच्यामुळेच असं बघा इकडं सर्व झालेलं आहे. आणखीन एक कन्फ्युजन आहे. की नाव काय ठेवायचं? बरं एक एक जण प्रत्येक जण वेगळं नाव सांगा. काय सांगशील दुसरं? विरांश. विरांश. दुसरं एक नाव शिवांश. हा इकडं शिवाज बोलतो. आईला शिवांश. शिवांश. ते शिवाज डुग्गू तुझं नाव काय ठेवायचं? कन्फ्युजन आहे.
पण नेमके एक नाव सांगायचं आहे. शंभू ठीक आहे, कुणी शंभू सांगते. आणखी हां एक म्हणून नाव सांगितलं होतं. कुठलं? स्नेहद्विज, ते पण आहे एक. आणखी आता अरे बापरे. आणखी हां शंभू नाव आपल्या कोण सांगितलं होतं? म्हणून श्री शंभू आहे ना. आणि देऊनही सांगत होता आयांश. तर सर्वांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. उद्याला समजणारच आहे नेमके नाव काय तर. कोणतं नाव टाकलेलं ते सर्वांना हो हो हे दे ना बांगला.